नामस्मरण म्हणजे काय हा सांगण्याचा प्रयत्न करतोय मी। श्री समर्थ गुरु शिवचरण महाराज की जय, समर्थ गुरु प्रल्हाद महाराज की जय, स्वामी रेणुका माता की जय। अशी रेणुका माता नित्य चिंतन घडावे या हेतूने केलेली ही अल्पशी सेवा कृती त्यांचे चरण मी अर्पण करतो। भक्तीने नामस्मरणाचे श्रेष्ठत्व वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, माझे रूप पाहतात आणि ज्याचे डोळे माझ्या रूपात असतात, गुंतलेले असतात, ज्याचे कान माझेच विचार करीत असतात, माझे कान त्याचेच गुणगान ऐकत असतात, ज्याचे मन सदैव माझ्याविषयीच विचार करीत असतात, ज्याचे कान माझेच गुणगान ऐकण्याशिवाय समाधान मानत नाही, त्याच्या शरीरातील प्रत्येक अवयव माझी कोणती ना कोणती सेवा करीत असतात। म्हणून नामस्मरण अत्यंत महत्त्वाचं आहे जीवनामध्ये। नामस्मरण अक्षरे 5.5 अमृताचा समुद्र दान, तयामध्ये बुडतात क्षण केवी होय परिसाम। ज्याच्या शरीरातील प्रत्येक अवयव माझी कोणती ना कोणती सेवा करीत असतात, ही सेवा करण्यास भूषण वाटते व निरंतर माझी सेवा करतात। म्हणून स्कंद 7 मधील अध्याय 5-6 मध्ये सांगितलेलं आहे बघा, सदैव नामाचे श्रवण, सदैव दुःखात असणाऱ्या माणसाने दुःखाचे कारण असणारा संसार सोडून भगवंताच्या श्रवणात करावे, भक्ती करावी, हे उत्तम होईल। परमेश्वराचे नामस्मरण परमेश्वर प्रसन्न होतो, मानसिक अविकार बुद्धी नष्ट होते, मन भगवंताकडे लोहचंबकासारखे ओढले जाते, उत्तम भक्ती देवन शुद्ध करते श्रीकृष्ण। आणि मग त्यासाठी आपल्याला नवजीवनाच्या 9 पायऱ्या सांगितलेल्या आहे, नवभक्ती सांगितलेल्या आहे। ती नवभक्ती म्हणजे कोणची? एक श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, आत्मनिवेदन, सख्य, दास्य, वंदन आणि नंतर जे का रंजले गांजले त्याची म्हणजे गुरुसेवा, संत सेवा, माता पितांची सेवा, असं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा। म्हणून सेवा ही आपण त्यातून केली। अशा 9 प्रकारचे नामस्मरणातून भक्ती तयार माणसाच्या हातून घडत असली पाहिजे, ते उत्तम भक्ती होऊ शकते किंवा उत्तम ज्ञान घेतले असे होईल। नामस्मरणाचे श्रेष्ठ संतांच्या चरणाची धूळ ज्याच्या मस्तकी लागत नाही तोपर्यंत त्यांना देवाची ओढ लागणार नाही। नामस्मरण माणसाने कुठल्याही कामना मनात न धरता कुमार वयापासून भगवंताची भक्ती नाम करावे, भगवंताचे नाम घ्यावे, आराधना करावी। गॉड हेल्प दोज हू हेल्प्स देमसेल्फ। दुःखे जशी आपोआप येतात तशी सुखेही आपोआप मिळतात, त्याप्रमाणे नामस्मरण करणे आहे। मोहातून सुटका करा, नशिबात असेल तसे न मानता आपण घडवू तसे नशीब घडते असे म्हणायला काही हरकत नाही। म्हणून अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद, दैववाद नष्ट करावेत, मग सुख, शांती, समाधान, सुयोग, समृद्धी प्राप्त होईल। नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजेच परमेश्वर होय, तो नामस्मरणाने जवळ येऊ शकतो, विश्वास ठेवला पाहिजे। नामासाठी आपण या 11 पायऱ्या केल्या पाहिजे। कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमलोतु गोविंद, प्रभाते करदर्शनम। यामध्ये 4 क आहे, कष्ट, कर्तव्य, कौशल्य, कल्पकता, कौतुक, करुणा, हे आपल्याला 11 क आपल्या जीवनामध्ये आपल्याला सामर्थ्य निर्माण करू शकतात। म्हणून रिकामपणा म्हणजे नरक होईल, तर रिकाम टेकडे माणूस सैतान होईल। रिकाम टेकडेपणा म्हणजेच कलंक होय, कीड होय। प्रयत्न हेच देवापेक्षा श्रेष्ठ मानले आहे। मुखाने नाम, हाताने काम, हृदयात राम, अशी जीवनाची कल्पना असावी। मुखाने नाम भक्तियोग, हाताने काम कर्मयोग, हृदयात राम ज्ञानयोग, हे सर्व नामस्मरणाने त्रिवेणी संगम साधता येतो। प्रत्येक प्रयाग, अलाहाबाद, गंगा, यमुना संगम पवित्र क्षेत्री अशा ठिकाणी प्राप्ती होऊ शकते। तर नामस्मरणाने रंगून गेलेले असते तर ते आपल्या घरी सुद्धा
त्याचे नामस्मरण करता येते आणि त्रिवेणी संघात आपण स्नान करण्याचा अनुभव आपल्याला येतो असं आपल्याला समजायला काही हरकत नाही. जसे दत्ता लोहाराचे श्री दत्तप्रभूचे उदाहरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ते मी सांगण्याचा प्रयत्न करत नाही. तो लव वर्क ऑनेस्टली अँड एक्सपिरियन्स द जॉय ऑफ द वर्क वेल डन. माणसाने त्याच्या वाट्याला आलेले काम, नामस्मरणाचे काम प्रामाणिकपणे जीव ओतून करावे. उत्कृष्टम केल्याने जो परम आनंद होतो त्याचा अनुभव घ्यावा. किंवा भावार्थ परिणाम, याचा भावार्थ प्रामाणिकपणे जीवन ओतून काम केल्याने मन एकाग्र होते, स्थिर होते, स्वानंद मिळतो. तुकाराम महाराज सांगतात, मन हे निश्चळ झाले एके ठाई, मग उणे काय नित्य सुख. टू वर्क विथ लव ऑनेस्टली इज वर्शिप ऑफ गॉड. आवडीने व प्रामाणिकपणे कर्तव्य काम करणे हीच परमेश्वराची खरी पूजा आहे. पैशाचे वैभव डोळ्यांना दिसते, पण पुण्याचे वैभव डोळ्यांना दिसत नाही. पुण्य प्रामाणिकपणे व सेवाभाव सहकार्याने मिळत असते. नामस्मरणाने मिळते. नामस्मरण कौशल्याने करा, म्हणजेच भगवंताशी युक्त होऊन योग्य साधना करता येते. यासाठी रानावनात जाण्याची आवश्यकता नाही. नामस्मरण एकाग्र चित्तेने जीव ओतून तल्लीन होऊन करणे, नामस्मरण विशिष्ट पद्धतीने करून करणे, नामस्मरणाबद्दल माहिती मिळवणे, नामाचा अभ्यास करणे, नामाचे दोष असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न करणे, नामाची पद्धत नीट समजावून घेणे किंवा चिंतन करणे. म्हणूनच वाईट काम करण्याची माणसाने ते सोडून द्यायचे आहे. हाच या ठिकाणी नामस्मरणाचा विषय आहे. बघा, नामस्मरण सुखी व यशस्वी करण्याचा प्रयत्न करणे हीच खरी आहे भक्ती, उपासना. नामस्मरण हेच आहे भजन पूजन, तोच आहे खरा धर्म. नामस्मरण म्हणून नामस्मरण शिकले पाहिजे, जसे की माणसासारखी वागली पाहिजे. हीच खरी सुंदर विचारांची उपासना, हीच ईश्वराची उपासना होईल. नामस्मरणाने तुम्ही इतरांना यथाशक्ती सुख करण्याचा प्रयत्न कराल तर सुख तुमच्या घरी गोड पाणी भरेल. परंतु तुम्ही इतरांना दुःख द्याल तर ते दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी वाढेल, ते खारट पाणी होईल. आणि सत्याच्या वाटेने जावे, वस्तुस्थितीचा स्वीकार करावा, तिला सुरेख नामस्मरणाने देण्याचा प्रयत्न करावा. यशस्वी जीवनाची वाटचाल होईल, गुरु किल्ली होईल. म्हणून जो नाम कुछ और होता है. उत्तर हिंदुस्थानातील एक फार मोठे संत होऊन गेले, त्यांचे नाव संत कबीर होते. हरी नामस्मरणात संबंध ते सांगतात की राम नाम सब जो कोई ढग और ठाकुर और चोर, जिसका नाम से प्रहलाद और ध्रुव दो बचे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. पुण्याचे काम करूया, पापाला दूर लुटूया. पुण्याचे काम करूया, पापाला दूर. असे हे नामस्मरण करण्यास कुठल्याही प्रकरणाची किंवा उपचाराची गरज नाही. दिसायला छोटे फळफळ देणारे मोठे अत्यंत दुष्ट आधी रहित असे पुण्यप्रत आहे. आपले कल्याण करण्याचे विलक्षण सामर्थ्य या हरिनामात आहे. अशा रीतीने संसारात त्याग न करता उद्योगधंदा सांभाळून एका बाजूने पैशाची कमाई करणे व दुसऱ्या बाजूने इतरांना त्रास, ताप, उपद्रव किंवा दुःख न देता नित्य नामस्मरण करून पुण्याची कमाई करणे हा संसार सुखी करण्याचा राजमार्ग, खरा मार्ग होय. म्हणूनच संत एकनाथ महाराज म्हणतात, सुखी संसार हा हरी वाचे उच्चार घरी. ज्याचे घरी हरी चाकर आहे तेच घर सुखी आहे. भाग्य उदयाला येईपर्यंत साधनाने प्रयत्नशील राहून प्रभूची सेवा जशी करता येईल तशी करावी, ते चांगले. सर्वात सुलभ, सोपा, सरळ, उत्कृष्ट उपाय म्हणजे अखंड नामस्मरणाच्या मनात छंद लावून घेणे हा होय. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. म्हणून हे लक्षात ठेवले पाहिजे की सर्वात मोठा यज्ञ म्हणजे नामस्मरण, सर्वात मोठे तप म्हणजे नामस्मरण, सर्वात मोठे व्रत म्हणजे नामस्मरण, सर्वात मोठे तीर्थ म्हणजे नामस्मरण, सर्वात मोठे
सर्व सर्व सत्कर्माचा राजा म्हणजे नामस्मरण. असे हे नामस्मरण करणे म्हणजेच अक्षरशः अगणित पुण्याची कमाई करणे होय. पुण्य कर्म हे ईश्वरी स्मरण, कर्म हे विस्मरण व समर्थ. रामदास स्वामी म्हणतात की पाप कर्म हे विस्मरण आणि पुण्यकर्म हे ईश्वर स्मरण. बैसोनी जीवांत शुद्ध करी मन, तया सुख अंत पार नाही. रामकृष्ण हरी गोविंद मुरारी राममुख मंत्र. म्हणून सुखी संसार नामस्मरणाने करता येतो, तो लक्षात ठेवा. जन्ममरणाचे रहाडगाडगे चालूच जाणार आहे. म्हणून माणूस स्त्री जिथून आले तेथे जाणारच आहे, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. हाच खरा भगवंताचा खरा खेळ आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत भगवान आपण सर्वांना खेळत असतो, खेळण्यासाठी साहित्य देत असतो. ते साहित्य म्हणजे से नवविद्या. श्रवण, भजन, कीर्तन, प्रवचन, जप, तपश्चर्या, नामस्मरण, जपमाळ इत्यादी देत असल्यामुळे या साहित्याचा जोरावर ज्ञान, भक्ती, वैराग्य, मोक्ष मिळवता येतो किंवा मिळवण्याचा प्रयत्न करायचा असतो. दैव अनुकूल असेल तर माणूस अरण्यातही जिवंत राहू शकतो, तर दैव प्रतिकूल नसेल तर सुद्धा ते मरणात येऊ शकतो. ही आपोआप आपल्या कर्माचे फळ आहे. कर्माप्रमाणे फळे भोगायला लागतात. भोग कर्मी होण्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे. नामस्मरण हे साधन, नामस्मरण हेची साधन, अवघ्या साधनाचा लय तेथे. नामस्मरणे म्हणे प्रेमे, देई सर्व काळ भगवंताचा खेळ. प्रल्हाद अक्षरे चार, अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये पडता क्षण, देवी होसी विकसा. नामस्मरण हेची प्रेमे, प्रेमे हेची नामस्मरणे, सदाची नामस्मरणे हेची स्वामी नवे नामस्मरण. म्हणून नामस्मरणाची ही शांती लाभे आपल्याला. पुराणातील नामस्मरणाच्या विविध कथा सांगितलेल्या आहेत. अजामेळ आहे, नंतर देहूती आहे, नंतर प्रल्हाद आहे, नंतर ध्रुव आहे, नंतर अनेक आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी जो भाग सांगितलेला आहे, अनेक कथा या नामस्मरणाच्या पौराणिक कथेमध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे यामध्ये आपल्याला ज्ञान, भक्ती, वैराग्य, मोक्ष प्राप्त केलेले लेख या पुराणातील कथेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आपण आता ब्रह्मदेवाच्या वर्णने ती अशी की ब्रह्मदेवाने तुम्ही निर्माण केलेला कोणत्याही वस्तूकडून, देहकडून मला येता कामा नये. माणसापासून मरण नको येता कामा नये. माणसापासून मरण पाहिजे, पशुपासून नको. म्हणून जीवन रहित पाहिजे. ब्रह्मदेवाच्या मनात नसताना वैर दिले पाहिजे. म्हणून प्रल्हादाचा जन्म झाला. ध्रुवाने नामस्मरण केले, प्रल्हादाने नामस्मरण हे आपल्याला माहिती आहे. असे पुराणातील कथा या ठिकाणी तसे सांगितले आहे. तसेच आपल्या विचारात असलेले लोहाराची उदाहरणे सांगितलेले आहेत. त्यांनी अनेक त्याप्रमाणे सहकार्य केलेले आहे. संत कुंभार, संत महार चोखोबा, नंतर शिंपी रोहिदास, संत मीराबाई, संत ज्ञानदेव, संत कबीर, सजन साई, चौखामेळा स्त्रीसाठी नामस्मरणाची वाट मोकळी केली आहे. ते कोणी तर संत मीराबाई व जनाबाई. नामस्मरण स्त्रीने केलं तर 100 पिढ्यांचे पुण्य मिळते, पुरुषाने केले तर 42 वर्षाचे पुण्य मिळते. संत गाडगे महाराज, संत रामदास, समर्थ रामदास स्वामी महाराज, संत एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, कैकाडी बाबा, संत बाबा तुकडोजी महाराज, संत गजानन महाराज, गोमाजी महाराज, संत सखाराम महाराज, संत भावे महाराज, वेताळ बाबा, नरसिंह सरिते महाराज. नामस्मरण हेचे प्रेमे, प्रेमे हेची नाम, जाणती हे वर्म सदाचारी. नामस्मरण हेची शांती, नामे समाधान मृती, नमृत जीवनदान. नामस्मरण साधन, नामस्मरण हेची साध्य, अवघ्या साधनाचे लय. प्रल्हाद अक्षरे चार, अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये मृतासण विचार. या सध्याच्या जीवनामध्ये नवीन भाग आपल्याला सांगितलेला आहे की नवीन जीवन, नामस्मरणाचे जिवंत उदाहरण म्हणजे, सजीव उदाहरण म्हणजे प्रल्हाद महाराजांचं. समर्थ गुरु प्रल्हाद महाराज की जय. प्रल्हाद महाराजांनी सांगितलेले आहे. प्रल्हाद महाराजांच्या जीवनामध्ये काळे घराणे अग्निहोत्री वंशाचे होते आणि या काळे घराण्यामध्ये
महादेवराव परमध्ये महादेवराव काळे, ऋग्वेदी शाखा महादेव शास्त्री वैराग्य होते, महादेव शास्त्री पत्नी सौ पार्वतीबाई होती, आणि महादेव शास्त्रीची पत्नी माहीत नाही, पुत्र नारायण गोविंद चारण, आणि मग नारायण शास्त्री पत्नी काशीबाई, मुकुंद शास्त्री नारायण स्वामीच्या आहे मुकुंद शास्त्री नामस्मरण अक्षरशः आधारस्तंभ पत्नी गंगाबाई, मुकुंद शास्त्रीच्या आधारस्तंभ असणारी पत्नी म्हणजे गंगाबाई. नामस्मरणामुळे अयोध्या श्रीराम वास करू लागले. अयोध्यासारखा नामस्मरणाचा पूर त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे बघा. आणि मग दोन्ही घराणे एकत्र आल्यानंतर वेणी गावी किंबहुने परिवार वामनपत्री वेणी गाव खेडे किंबहुना घराणे संत मंडळी नेहमी मग्न राहत असत. संत मंडळी नेहमी जाणे येणे होत असे. वेणी गावात वामनराव शास्त्री कन्या रत्न प्राप्त झाले. खेडेगाव मुलीला प्रश्न पडला. मुलीचा प्रश्न शिक्षण खेड्यातील, राहणीमान खेड्यातील, घरातील वातावरण खेड्यातील. वेणी गावात जन्म झाला. नाव गंगा ठेवण्यात आले. वेणी गावात संत मंडळी वामनरावाच्या घरी नेहमी येत जात. आनंदीने नरसिंह सरस्वती येत असत. सच्चिदानंद बाबा लोणीचे येत असत. जात दोन्ही संत एकत्र झाले. त्यांनी गंगाबाईंना पाहिले, खडावा दिला, आशीर्वाद दिले. तुझा विवाह सत्पुरुषाची होईल. 40 ते 45 किलोमीटर अंतरावर तुझा संसार साधला जाईल. संत तुझ्या पोटी जन्माला येईल. तुझा चेहरा आम्हाला सांगतो, तुझं शरीर आम्हाला सांगते आहे. म्हणून दुग्ध शर्करा योग येईल. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती. वेणी हे गंगोत्री होईल. जेथे गंगा जन्मली ते वेणी गाव गंगोत्री होईल. कारण गंगाबाईचे वर्तन, स्वभाव, आचार, विचार, उच्चार वेणी गावाला भूषण होते. गंगाबाईचे अंतःकरण शुद्ध, ममता जवळ नांदत होती, दयेचा सागर होती. जशी गंगा नदी पवित्र आहे तशीच गंगाबाई पवित्र पाण्यासारखी होती. पवित्र शुद्ध मन, शुद्ध बुद्धी, संपूर्ण किंबहुने परिळा शुद्ध करून टाकला. संत म्हणजे ज्या व्यक्तीचे विवाह होईल त्या व्यक्तीचा परिवार वंश शुद्ध पवित्र करून टाकेल. आपल्या वागणुकीने, आपल्या स्वभावाने, आपल्या वंश आणि आपल्या कृतीने. मग संतांचे खेळ जाणे येणे होते. म्हणून त्या ठिकाणी नंतर त्या ठिकाणी मुकुंद शास्त्री याचे विवाह झाला. आणि त्यामुळे त्यांना 4 वासुदेव, गोपाळ, प्रल्हाद असे 4 पुत्र झाले. मग संत म्हणजे सगळ्यांतर बाळकडू झाल्या गेले. अग्नहोत्री होते. मुकुंद शास्त्रीला सुद्धा बालपणापासून धार्मिक होते. अशा प्रकारे गंगाबाईला भक्तीविषयी माहिती मिळत होती. दोघांच्याही वाणीने नेहमी रामनाम होते. नामस्मरणात चमत्कार घडत होता. प्रत्यक्ष राम, निर्गुण ब्रह्म, महारुद्र, बलभीम प्रत्येक निळकंठ वेणी गावात अंतकरले होते. असा हा जन्माला आलेला हनुमंत अवतार म्हणजेच शके 1814 इसवी सन 17/3/1893 जन्म येथे वेणी झाला. त्याचे नाव ठेवण्यात आले प्रल्हाद. म्हणून जय जय मुकुंद पोटी जन्म घेऊन त्याने आपल्या कौशल्यापोटी राम जन्मला. तसेच गंगापोटी रामरूपी वेणी गावी असे साखर खेळायचे घडे झाले. आणि मग साखर झाला. असा हा प्रल्हाद महाराजाचा जन्म सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. त्यानंतर पुढे नामस्मरणामध्ये ते सगळं झाले. आणि रामस्मरणामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची सौभाग्यवती मैनाबाई खेर्डेकरांचा याचा विवाह झाला. आणि त्याने कृष्णाबाईच्या जीवनात आली. मिळता जुळता सूर देणारी लावणारी मायावती मिळाली. म्हणूनच परमपूज्य प्रल्हाद महाराज आज आमच्या सर्वांच्या हृदयात सदैव वास करून ठेवले आहेत. नेहमी करीत राहणार आहेत. स्टिल डेथ दोन्ही कुयात राहू नयेत अंतर. कसं वैकू माहेर अन कोणचं सासर.
जीवातला जीव दिला तुमच्या हवाली, आता तुम्ही माय माय जीवाची सावली. घराचा रंगपंच व्यवस्थित चालविला. महाराजांची मर्जी सांभाळून त्या करीत होत्या. कधी चिडचिड नाही, कधी राग नाही, रागावणे नाही, शांत स्वभाव, नित्य नामस्मरण करणे हेच ध्येय ठेवले. शरीरावर ताबा, मनावर ताबा, वासनेवर ताबा असे परमपूज्य महाराज यांच्या नामस्मरणामुळे त्यामुळे अनेक प्रकार घडले. त्यांनी अनेक चमत्कार दाखवलेले आहेत, अनेक लोकांना सहाय्य केलेलं आहे. असे आपल्याला परमपूज्य नामस्मरणसुद्धा ध्यान करावे, देही श्रद्धा ठेवी आणि अशा प्रकारचे भाग या ठिकाणी होईल. रामरूपी राममध्ये विला झाला. जय जय रघुवीर. परमपूज्य महाराजांच्या नामस्मरणद्वारे आपणही सांगितले की राखावी इतराचे अंतरे, भाग्य येते तदनंतरे. राखावी माता पित्याचे अंतरे, भाग्य येते तंतरे. वाचणे त्या योगे फुले महाराजांची. तुम्हा मला दिला आहे फुले कधीच कोमलणार नाही. त्याने भान आपण ठेवूया. महाराजांच्या त्यागातील आनंद तुम्ही आम्ही आज लुटत राहू. लुटा लुटा आनंद लुटा नामस्मरणे करुनी, लुटा लुटा आनंद लुटा नामस्मरण करुनी. असे प्रल्हाद महाराजचे जीवन तुम्हाला नामस्मरणामध्ये केलेले आहे बघा. तसेच नामस्मरणाचे कर्मयोगी निस्वार्थी पारदर्शी भिरड असे गुरु वैशिष्ट्य जवळ बाळगणारे परमपूज्य प्रल्हाद महाराज यांना शिष्याकडून पूर्ण वंदन. नामस्मरणात करण्याची कुठल्याही प्रकाराची किंवा प्रकाराची गरज नाही. दिसायला छोटे फळ देणारे मोठे अत्यंत उत्कृष्ट असे विलक्षण सुखे संसार करी वाचे हा गुरु. मनी होता भोळेपणा, कधीही न दाखविला मोठेपणा. चेहऱ्यावर सतत हसमुख सदैव सर्वांसाठी दिले नामस्मरण. सुख समाधान शांती जिरले नामस्मरणाचे सर्व जीवन. चंदनाप्रमाणे समान आम्हाला दिले नामस्मरण आदर्श महान. नामस्मरणाचा ठेवा सदैव भानू. नामस्मरणात तसेच राहू. मानवाचे गुणगान सारे भक्तगण ठरतील. तुमच्या नामस्मरणाच्या आदर्शाचा मान करतील. नामाचे ध्यान परमपूज्य प्रल्हाद तुम्ही निष्काम निस्वार्थी परोपकारी प्रेमाचा वारस दिलेला आहे आम्हाला. नामस्मरणातून सर्वांना भविष्यातील वाटचाल करण्याची प्रेरणा नवयुवकांना भक्तांना तुम्ही देणगी दिलेली आहे. नामस्मरणाचे गान ध्यान मान उपासनाद्वारे आम्ही जीवन ठेवू. मानवी जीवन ह्या संसाररूपी झऱ्यातील पाणी आम्ही कधीच आटू देणार नाही. जीवन समृद्ध करतील असेच झऱ्यासारखे नामस्मरण नेहमी आम्ही जगत ठेवू. ते संस्कृती ओळखून घेऊ. कृतीतून साहित्यातून आहारातून पोशाखातून कर्मणीतून साधन करून जीवनाचे बैठक आम्ही ठेवू. असे हे जेव्हा या जीवनाच्या अफाट जीवनात नामस्मरणाच्या नावेमध्ये बसून अर्थाच्या लाटेवर विचारांचा वल्ले मारत ज्यांना ध्येयाचा पैलतीर गाठता येतो, हे आम्हा परमपूज्य प्रल्हाद महाराजांनी शिकून दिले. त्यामुळे आयुष्य यशस्वी ठरले आहेत. यामुळे आयुष्य यशस्वी ठरणार आहे आणि आयुष्य यशस्वी ठरले आहे. अशा रीतीने संसारात त्याग न करता उद्योगधंदा करताना हे काम आपण केले म्हणून झाले संत किती तसेच मूर्ती होतील असा या ठिकाणी केलेला भाग आहे बघा. आणि त्रिवेणी संगी नाना तीर्थ केली पण नामस्मरण नाही तर असं काही म्हटलं नाही. ज्ञानेश्वर म्हणतो. तसेच एकनाथ महाराज म्हणता हरी बोला नाही तर अबोला असं म्हणतात. एकनाथ महाराज हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व काळ करता हरी बोला लोकांती, हरी बोला अंती बोला, हरी बोला भांडता, हरी बोलता कांडता, उठता बसता हरी बोला जनी हरी बोला, सर्व काळ करता हरी बोला घरी, हरी बोला. अशा प्रकारे या ठिकाणी नामस्मरणे संत तरले. कानोपात्रा नृत्य करीत टाळ करीत साक्षात्कार झाला. स्नेहनामी दर्पण करीत असताना झाला. कानोबा शेतकरी लिंबू धरडा करताना. मीराबाई गवळी समाजे दूध पिली. तुकाया माळी आपले समाजाचे. रोहिदास चोखामेळा
महासमाज. गोरा कुंभार नामस्मरण आपली आपली तल्लीन होऊन कार्य करत होते. हे नामस्मरणाचे लोक आपल्यामध्ये पुष्कळ आहेत आणि ते संत आपल्याला नामस्मरण घेतले. संत गोरा कुंभार माती तुळता तुळता विठ्ठल विठ्ठल नावासर तरले. संत सावतामाळी झाडता झाडता जिवंत ठेवून पाणी देत होते, नामस्मरण करतो. संत जनाबाई दळण दळीत असताना जात्यावर भगवंताचे नाव घेत होते, म्हणत असे भगवंत स्वतः दळण्यासाठी येत होतं. मीराबाई गवळी समाजाची कानोपात्र नृत्य करत करत भगवंताचे नामस्मरण. अशा प्रकारे नामस्मरण अक्षरे 5.5 जीवनाचा सुचवी, जीवनाचे घेऊन जावे. अक्षर 5 जीवनाचा त्यामध्ये बुडता क्षण केवते. नामस्मरण अक्षर 5.5 कलियुगी पाप फार. हे पाप धुण्यासाठी, हे पाप धुण्यासाठी नामस्मरण आहे पाठीशी. ज्ञानभक्ती घेण्यासाठी, ज्ञानभक्ती घेण्यासाठी. मोक्ष मोक्ष वैराग्य वैराग्य मोक्ष घेण्यासाठी. विकाराला दूर करण्यासाठी, विवेकाला घेण्यासाठी. वडीलधारी लोकांना समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना.